गोकुळच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट दिल्याबद्दल वाद निर्माण झाला होता आणि मुश्रीफांचा मुलगा अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेण्यात आलं होतं। तूप, लोणी, दूध पावडरसाठी हे सर्टिफिकेट घेण्यात आलं आणि हे सर्टिफिकेट मुळात भारतामध्ये बंधनकारक नाही आहे, तरी सुद्धा का घेण्यात आलं यावरून आता वादंग निर्माण झाले। या संदर्भात आता मंत्री हसन मुश्रीफ काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। हलाल सर्टिफिकेटवरनं मोठा राजकीय वाद होऊ शकतो। आत्ताच निवडणुका येणार आहेत गोकुळच्या आणि त्याच पार्श्वभूमीवर परंतु यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये होतो आणि कालच आमची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि त्या सर्वांनी सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं ठामपणाने उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। नाही, अर्थ खातं हे आमचं होतं। यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं। अद्याप ते मिळालं नाही। अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल। 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळांनी एक सूचक विधान केलेलं आहे। भाजप जर तशी तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल अशा पद्धतीचं सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात, कारण ज्या ज्या वेळा निवडणुका येतात त्या वेळा सगळ्या त्या एकोप्यानं होतील किंवा ह्याचं न करता आपापली तयारी हे पक्ष करत असतात। पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढतील। हां, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते। नाही, ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं होतं। समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झाला आहे, ठराव गोळा करायला। आणि आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे। हे आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे। माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे। आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी, आपापले लोक हे चांगल्या पद्धतीनं कसं ठराव होतील हे पाहणं, त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढं आहे। नाही, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही युतीनं काय करावं हा आमचा प्रश्न आहे। आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे। सतेज पाटील एकावाला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत। महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा प्रॉब्लेम आहे? जागा वाटप आज होणार नाही।
मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही. मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा पेज सुटेल